नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याची ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय। दरम्यान मनसे पदाधिकारी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात नेरळ ग्रामपंचायतीविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी लावून धरली असून याला येथील आझाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाचे तसेच विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय। नेरळ सफाई कर्मचारी गणेश जाधव यांनी 9 महिने पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले। यावरून विविध राजकीय संघटना ग्रामपंचायत विरोधात रस्त्यावर उतरल्यात। नेरळ सम्राटनगर येथे राहणारा गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव या नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याने शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास घरात कोणी नसताना लटकून आपले जीवन संपवले। दरम्यान एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्याने आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याने शहरात ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांवर व प्रशासनावर नागरिकांकडून शाब्दिक चिखलफेक झाली होती। यावरून काही राजकीय पुढाऱ्यांनी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता। मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली होती। यामध्ये विविध राजकीय पुढाऱ्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला होता। आझाद समाज पार्टीचे ॲडव्होकेट सुमित साबळे व त्यांची टीम तर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत बंडू क्षीरसागर यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याकडे मनसेकडून ग्रामपंचायतीविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून मागणी लावून धरली। तर ढवळे यांनी देखील आपण वरिष्ठ यांच्याशी चर्चा करून तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले। आम्ही जे आलो होतो इथे तर खास करून जे आमचा एक कर्मचारी आहे नेरळ ग्रामपंचायतचा आणि तो आमचा सहकारी आमचा भाऊच म्हणायला हरकत नाही, गणेश जाधव म्हणून, त्याला अक्षरशः या ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचा खून केला असं म्हणायला हरकत नाही। त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, कारण गेले 9 महिने तर कुटुंब कसं जगत असेल, त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या परिस्थितीची जाणीव अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे तो। म्हणून आम्ही त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आणि त्या प्रशासनावर गुन्हा दाखल करायला आज आम्ही एक अर्ज दिलेला आहे। इथल्या प्रभारी जे आहेत ढवळे साहेब त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, आम्ही आता चौकशी करतो आणि चौकशीनंतर त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल होईल। जे त्याच्या मागे कोण आहेत, त्याला खून करण्यास प्रवृत्त केलेले जे लोक आहेत त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईलच। आणि जर गुन्हा दाखल नाही झाला आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांना सजा झाली नाही तर त्याच्या पाठीमागं आम्ही संघटना म्हणून आमचे सहकारी आहेत सगळे, आम्ही नेटाने लढा देऊ आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू। आझाद समाज पार्टीचे ॲडव्होकेट सुमित साबळे यांनी येथील लोकप्रतिनिधी तर आमदारांवर नाराजी व्यक्त केली। आज आमच्या या सम्राटनगरमध्ये एक शोककळा म्हणजे अतिशय मोठी घटना घडलेली आहे की ग्रामपंचायतीमध्ये पगार न झाल्यामुळे आणि एवढी बिकट परिस्थिती असल्यामुळे आमचा एक तरुण कर्मचारी जो सफाई कामगार होता त्याचा म्हणजे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असंच म्हणता येईल। त्यांनी आज स्वतःला आत्महत्या करून घेतली असे लोक म्हणत असतील, पण त्याला भाग पाडलं कारण की घरामध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या घरच्यांशी चर्चा केली आणि त्यातच सगळं गावकरी असताना चर्चा केली तर त्यांची पत्नी बोलते की माझं ऑपरेशन करायला मला पैसे नाही आहेत, मला मुलाला भरायला जे मी एकत्र फी भरली ती पण लोन काढून काढले, त्या लोन फेडायला मला पैसे नाही आहेत। परत ग्रामपंचायतीकडून डायरेक्ट 14,000 पगार येतो, तर 14 मधला 6,500 रुपये हे पतसंस्थेला जातात, 6,000 रुपये माझ्या हातामध्ये मिळतात आणि 3,500 रुपये फी आहे। तर ती फी भरून माझ्या हातात फक्त 3,000 रुपये मिळतात। त्या 3,000 रुपयामध्ये मी घर कसं भागवायचं? या 10 महिने ग्रामपंचायतीने पगार नाही दिला किंवा 9 महिने दिला नाही, या गोष्टीला धरून हा महिना लोटायचा आहे तर म्हणून दुसऱ्याकडून पैसे घेणे, त्या महिन्यातले पैसे संपवायचे आहेत म्हणून दुसऱ्याकडून कर्ज घेणं, असं करून करून कर्जबाजारी झालेले हे परिवार। आणि या कर्जबाजारी झाल्यामुळे त्याची पत्नी भांडी घासायला जायची, तो अजून दुसरं काय घाणीतलं काम करायचा। शेवटी त्या दिवशी त्यांनी ते प्रकरण केलं आणि दारू पिऊन लोक म्हणतात की दारू का पे, एवढा घाणीतलं काम करायचा तो, एवढा घाणीतलं ते उचलायचं आणि त्याला सेफ्टी नसताना ही ग्रामपंचायत अशा लोकांना कुठलंही इक्विपमेंट देत नसताना तसे काम करायला लावतात। तर या ग्रामपंचायत याला जबाबदार आहे। याच्यासाठी आज आम्ही सकाळी त्यांची ज्या युनियनमध्ये तो काम करायचा ती मनसेची युनियन तिथं सर्व पदाधिकारी आले होते, तिथं आझाद समाज पार्टी असेल, भीम आर्मी असेल, तिथं RPIची मंडळी असतील आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी पण पाठिंबा दिला। आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला की तुम्ही युनियनच्या माध्यमातून जी लढाई लढाल त्याच्यासाठी, मग त्यांची मागणी होती की त्याला 25 लाख रुपये मिळावेत,
त्यांची मागणी होती की त्यांच्या घरातला एक कुटुंबातला व्यक्ती नोकरीला घ्यावा. त्या सर्व पाठिंबा, त्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे. आणि वैयक्तिक आझाद समाज पार्टी, तसंच सम्राटनगरमधली सगळे रहिवासी, तसेच RPI असेल आणि भीम आर्मी असेल यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारून या माणसाला न्याय मिळवून देऊ, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, त्याची लहान लहान 3 वर्षाचा 4 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना न्याय मिळवून देऊ आणि त्यांना नोकरी असेल, त्यांना आर्थिक, त्यांना जी मदत करता येईल. आणि शोकांतिका मी तुम्हाला सांगतो मीडियाच्या पर्सनला की आमचे या आमदार, कर्जतचे आमदार, त्यांचीच इथली ग्रामपंचायत आहे आणि सरपंच पण त्यांच्याच पक्षाचे आहे. तरीसुद्धा त्यांच्या प्रतिनिधी एकही, म्हणजे आमदार साहेब स्वतः येऊन त्यांना संवेदनशील नाही नसल्यामुळे ते येऊन भेटलेसुद्धा नाही. म्हणून ही शोकांतिका आहे. आणि जर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आणि भीम आर्मीच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो आणि आव्हान करतो आणि हे करतो, त्यांना इशारा देतो की आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उचलून त्या बाईला न्याय मिळवून देऊ आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. आणि यासाठी सर्व जे ग्रामपंचायत असेल किंवा इतर सर्व संघटना असतील, इतर पक्ष असतील, त्यांच्याशी आम्ही बैठक करून पुढचा आराखडा ठरवू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. आंदोलनकर्त्यांनी यावेळी नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी कोणीही हजर नसल्याने येथील खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला. एकूणच ज्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे एक कुटुंब, त्या घरातील त्याची लहान मुले उघड्यावर आली आहेत. तसेच 40हून अधिक कुटुंब आहेत की ते नेरळ ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांच्या घरात 9 महिने पगार दिलेला नाही. अशा संकटात तेही घर चालवत आहेत. त्यामुळे या कुटुंबाचा संसार रस्त्यावर येण्यापासून ग्रामपंचायत प्रशासन रोखणार का, की असे किती गणेश जाधव सारखे बळी घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.